नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरण आहे त्याचं नाव काय आहे? विशेषण. आणि याचा हा तिसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? तिसरा सीझन. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की विशेषण काय आहे. दुसऱ्या सीझन मध्ये आपण बघितले त्याचा प्रकार काय आहे. आणि हा सीझन मध्ये आपण बघणार आहे काही प्रकारे आणि काही प्रश्न आणि उत्तरे. तर याप्रमाणे आपल्याला असं विचारायचं आहे की का आहे काय नाही आहे. तर चला बघूया या विशेषणमध्ये किंवा या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे. चला, तिसरं जे आपल्याकडे आहे त्यांचा प्रकार काय आहे? परिमाणवाचक विशेषण. काय आहे? परिमाणवाचक विशेषण. जो संज्ञा सर्वनाम शब्द अलग अलग नाप तोल सूचित करते हैं उन्हें परिमाणवाचक विशेषण कहते हैं. इथे म्हणाले आहे की जे संज्ञा किंवा सर्वनाम यांच्यात शब्द जे अलग अलग मापतोल म्हणजे जसं मिलीमीटर, किलो असं जे सूचित केलेले जातात त्यांना म्हणतात आपण परिमाणवाचक विशेषण. अशाप्रमाणे या परिमाणवाचक विशेषण मध्ये तुम्हाला सामान्य म्हणतात मी की जिथे तुम्हाला मापतोल असं दिलेले आहे. मापतोल म्हणजे किती मीटर आहे, किती किलो आहे, याप्रमाणे दिलेल्या शब्दात किंवा प्रश्नात तुम्हाला भेटणार. तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे? परिमाणवाचक विशेषण असं लिहायचं आहे. तर पहिलं उदाहरण बघूया. 2 मीटर सफेद कपडा दो. तर इथे 2 मीटर आहे. तर 2 मीटर मापतोल करताना येतात ना, जेव्हा ते माप करणार का की कित्येक मीटर आहे, 1 मीटर आहे, 2 मीटर, 1.5 मीटर, तर 2 मीटर पाहिजे. तर हा 2 मीटर काय झाला? तुमचा परिमाणवाचक विशेषण झाला. काय झाला? परिमाणवाचक विशेषण. तर यांना काय म्हणतात? परिमाणवाचक विशेषण म्हणतात. आता दुसरा प्रश्न बघा. 1 लिटर दूध चाहिए. किती? 1 लिटर दूध पाहिजे. तर 1 लिटर काय आहे? परिमाणवाचक विशेषण. आणि तिसरा 1 कप चाय दो. किती? 1 कप. तर कप म्हणजे चाय. तर हे काय झालं तुमचा? परिमाणवाचक विशेषण. तर यांचा प्रश्न तुम्हाला कसा येणार, कसा नाही येणार, तुम्हाला कसा विचारले जातात सांगा मला लवकर. चला मी सांगते तुम्हाला की याप्रमाणे असा प्रश्न पण येतात. आणि एकच अजून आहे, जेव्हा असा प्रश्न येतात तुम्ही थोडासा काय होतात, थोडासा विचार करा तुम्ही की इथे पण 2 आहे आणि तिथे पण 2 आहे संख्यावाचक विशेषण. तर यामध्ये काहीतरी मुलांना कसं करतं गुंतलेले जातात की विचार करताना हा परिमाण आहेत का हा संख्यावाचक आहे. म्हणून मी सांगते की इथे तुम्हाला कोणताही प्रश्न येणार त्याच्याबद्दल कपडे, दूध, चाय हे सगळे येणार. आणि जेव्हा संख्यावाचक विशेषण होणार तेव्हा तसंच येणार की किती मुलगे आहे, किती काय, असाच प्रमाणे ही प्रश्न येणार. तर घाबरू नये आणि विचार करू नये. शांतप्रमाणे बसून यांचा परिभाषा वाचन करूया. नंतर तुम्ही समजून घेणार आहे. आता बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. पहिला काय? बाजार से 2 मीटर कपड़ा लाओ. किती? 2 मीटर. दूसरा, भोजन में थोड़ा तेल आवश्यक है. तर 2 मीटर आणि थोड़ा. तीसरा, डिब्बे में 5 किलो गेहूं भर दो. किती? 5 किलो गेहूं भरायचं आहे. तर इस तरह 2 मीटर, थोड़ा और 5 किलो शब्द अलग अलग नाप तोल सूचित करते हैं. ऐसा परिमाणवाचक विशेषण कहलाते हैं. तर इथे काय झाला की मी 2 मीटर कपडे मागितले, थोडंसं चाय मागितले किंवा तेल मागितले आणि इथे 5 किलो गेहूं मागितले. तर याप्रमाणे इथे काय दिलेलं आहे? वेगवेगळ्या शब्दात मापतोल सूचित केलेले जाणार आहे किंवा आहेत. तर असा जे वाक्य आहे किंवा असा जे शब्द आहे त्यांना आपण काय म्हणाले आहे किंवा काय म्हणते की परिमाणवाचक विशेषण आहे. काय? परिमाणवाचक विशेषण आहे. तर याप्रमाणे तुम्हाला कसं करायचं, कसं शोधून लिहायचं हे तुमच्याकडे आहे. समजलं? हो. तर अजून काय आहे बघूया. बघा, आता तुमच्याकडे पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आता काय आहे? सार्वनामिक विशेषण. काय आहे? सार्वनामिक विशेषण. तर या सार्वनामिक विशेषण मध्ये काय आहे बघूया. जो सर्वनाम विशेषण के रूप में प्रयुक्त होते हैं उन्हें सार्वनामिक विशेषण कहते हैं. ज्या सर्वनाम म्हणजे विशेषणांचा खूपच रूप प्रयुक्त केलेले जाते त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हणते. तर
यांचं उदाहरण बघा, उस पंखे को बंद कर दो. कोणत्या पंख्यावर? तो पंखा म्हणजे उश. म्हणजे इथे सार्वनाम म्हणजे सर्वनामचा उपयोग केलेले आहे. तर याचा प्रश्नप्रमाणे तुम्हाला इथे सार्वनामिक विशेषण आहे असा सांगत जाणार आहे. आता दुसरा कोई विचारवर आहे. कोणता? कोई. तर कोई कुठे झाला? सार्वनामिक विशेषण मध्ये झाला आहे. तिसरा कल यहाँ वह व्यक्ती आया था. कोणता व्यक्ती आला होता? वह कोण आहे? सार्वनामिक विशेषण आहे. तर याप्रमाणे तुम्हाला प्रश्न भेटणार आहे. कळलं की नाही तुम्हाला? कळलं. चला आता अजून काय बघणार आहे बघूया. हे सगळं कळलं ना तुम्हाला? सांगा लवकर. हो तर चला बघा आता नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. आता खालती काही वाक्य दिलेले आहे किंवा काही शब्द दिलेले आहे, त्याला आपल्याला वाचायचं आहे. तर पहिला काय आहे? यही घर मेरा है. कोणता? यही. दूसरा उसकी आंखों के सामने वही पोटली थी. कोणती? कोणाची? उसकी. कल मैंने ही तुम्हारी परीक्षा ली. कोणी? मी. तर इथे बघा, यही, उसकी और तुम्हारी सभी विशेषण सर्वनामों से बने हैं, इसलिए उन्हें सार्वनामिक विशेषण कहते हैं. तर याप्रमाणे जे आहे यही, उसकी और तुम्हारी, तर हा विशेषण मध्ये खूपच सर्वनाम आहे. तर यांना काय म्हणतात आपण? सार्वनामिक विशेषण असा म्हणते. तर हा सार्वनामिक विशेषण कसा प्रमाणे घेतात आपल्या बरोबर, की कसा तुम्ही याला ओळख जाणार आहे? तर हा सर्वनाम प्रमाणेही तुम्ही यांना ओळख जाणार आहे. कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर. कळलं. आता अजून काय आहे चला बघूया. बघा आता काही प्रश्न आणि उत्तरे दिलेली आहेत, त्याला बघून आपल्याला त्यांचं उत्तर लिहायचं आहे नीट प्रमाणे आणि चांगल्या प्रमाणे. पहिला काय आहे तुमचा बघा, नीचे दिए गए शब्दों में से विशेषण छाटकर लिखो. आता इथे काही शब्द दिलेले आहेत, तुम्हाला काय करायचं? विशेषण कोणता विशेषण आहे ते शोधून लिहायचं आहे तुम्हाला. चल बघा, पहिला आहे सुंदर, ऊपर, तीसरा देश, चौथा वीर, पांचवा रानी, सहावा उदास, सातवा सगन, आठवा नीचे, नववा उचित, दहावा मेला, 11वा बड़ा, 12 वहां, 13 बाग, 14 प्यासा, 15वा छोटा, 16 नाशिक, 17 बेखबर, 18 उल्लसित, 19 रंगीन आणि 20 थंडी. तर हा आपल्याकडे 20 शब्द आहे. किती आहे? 20 शब्द आहे. त्यातून आपल्याला काय करायचं आहे? विशेषण कोणतं आहे हे छाटून लिहायचं आहे. तर चला, तयार आहे ना तुम्ही चलायला? हो तर बघा आता इथे कोणता विशेषण आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर इथे जे शब्द दिलेले होते त्याप्रमाणे सुंदर, वीर, उदास, सघन, उचित, बडा, प्यासा, छोटा, बेखबर, उल्लसित, रंगीन, थंडी हा काही शब्द आलेले आहे जे कुठे आहेत होता? जे सांगा लवकर, विशेषण मध्ये आहे. तर याप्रमाणे आपण शोधून घ्यायचा की इतका आपल्याकडे विशेषण शब्द आहे जे आपल्याला माहित पडणार आहे किंवा तुम्हाला माहित होऊन जाईल. आता इथे बघा, दूसरा प्रश्न काय आहे तुमचा? नीचे दिए गए वाक्यों में से गुणवाचक विशेषण छाटकर लिखो. तर पहिला काय आहे बघा, मनमोहिनी प्रकृति की जो गोद में बसा है. तर इथे तुमचा प्रश्न आहे की मनमोहिनी या प्रकृतीतून कोण आहे जे गोदवर बसलेला आहे? कोण? मनमोहिनी. कोण आहे? मनमोहिनी. तर इथे मी पहिल्याचं उत्तर दिलेले आहे. आता तुम्हाला दुसरा, तिसरा, चौथा तुम्हाला करायचं आहे. तर यांचं उत्तर काय? मनमोहिनी. आता दुसरा काय आहे? परी ने उसके हाथों में मखमली पोटली थमा दी. कशी पोटली? सांगा लवकर. मखमली. कशी? मखमली. तर तुमचं उत्तर काय येणार? मखमली. तिसरा बघा, कमरे के बाहर विस्तृत बरामदा था. कसा बरामदा होता? विस्तृत. कसा? विस्तृत. तर हा झाला आपला तिसरा. चौथा
काला हिरण सबका नेता था. कोणता हिरण? काळा. हिरण तर सगळं होतं तिथे, हिरण सगळं होता, पण एक जो होता नेता होता तो कोण होता? काला हिरण. कोण होता? काला हिरण. आता इथे पाचवा दिलेला आहे, थंडी हवा बहर येती. वारा कशी आहे? थंडी. वारा तर वाहत होते, पण आज वारा कशी आहे? थंडी आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे? थंडी. सहावा, तालाब में सुंदर कमल खिले. तालावर सुंदर कमल आहे. कसं कमल आहे? कोणतं कमल आहे किंवा कोणता फूल दिसले आहे? कमलचा किंवा सुंदर. ताजे फल स्वास्थ्य के लिए अच्छे होते. फल स्वास्थ्य साठी चांगले असतात, पण कोणते? ताजे. आठवा, यह सलोना देश कोणचा आहे? कोणता देश? यह सलोना. कसा देश? सलोना. तर यामध्ये काय आले आहे? सलोना. आता नववा, सिद्धार्थ बचपन से ही दयालु थे. सिद्धार्थ कोण दयालु होता? बचपन पासून, बालापासून कोण दयालु असतात? सिद्धार्थ. काय नाव दिलेले आहे इथे? सिद्धार्थ. काय? सिद्धार्थ. आणि अथवा 10वा बघा, रावण बहुत घमंडी था. घमंडी आहे. कोण घमंडी आहे? रावण. कोण आहे? रावण. तर याप्रमाणे हा 10 प्रश्न आणि उत्तरे तुमच्या समोर आले, ज्याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. तर इथे मी उत्तर दिलेले आहे, कारण की मी पहिला नाही सांगितले की तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहिला जेव्हा मी सांगणार तर तुम्ही कसं करणार की हा चला यांचं उत्तर असं आहे, तर याचं उत्तर बघा इथे दिलेले आहे. मी पहिला आहे मनमोहनी, जे मी दिले आले होता. दुसरा आहे मखमली, तिसरा वृष्टीत, चौथा कला, पाचवा थंडी आणि सहावा सुंदर, सातवा ताजे, आठवा सलोना आणि नववा दयालू आणि 10वा तुमचा जो आहे घमंडी. तर याप्रमाणे यांचं उत्तर असं आहे. पहिला मी तुम्हाला काही ना दिले, कारण की जेव्हा मी पहिलेही तुम्हाला उत्तर दिलेले असतात तर तुम्हाला समजून नाही जाणार, म्हणून मी पहिलंच उत्तर तिथे दिलेलं आहे आणि इथे सगळ्याचं उत्तर मी इथे दिलेले आहे. तर तुम्हाला असा लिहायचं आहे. कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर. कळाले. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो 2 विशेषण शिकलो. कोणकोणता होता? सांगा लवकर. 2 विशेषण शिकलो आणि त्याप्रमाणे त्यांचे प्रश्न आणि उत्तरे कशा येणार, कसा बद्दल येणार हे आपल्याला माहित झाले. जसं की मी तुम्हाला पहिले प्रश्न दिले होते त्याप्रमाणे खालती किंवा दुसऱ्यावर त्याचं उत्तर दिलेले होते. त्याचप्रमाणे तुम्हाला पण प्रश्न येणार. तुम्हाला शोधून लिहायचं की यामध्ये कोणता विशेषण आहे, कोणता नाही विशेषण आहे. जसं आज पहिले आपण सार्वनामिक विशेषण कोणतं पाहिले? सार्वनामिक विशेषण पाहिले. अजून कोणतं पाहिले? सांगा लवकर. नाही माहित तुम्हाला? हो. तर अशा प्रकारे आपण हा सर्वनाम पाहिले किंवा सर्वनाम बद्दल कसं विशेषण होतात हा पाहिले. संज्ञाबद्दल सर्वनाम पाहिले, सर्वनाम बद्दल आपण विशेषण पाहिले. तर याप्रमाणे आपण वेगवेगळ्या व्याकरण पाहिले जे एकात गुंतलेले आहे. जसं संज्ञाचा बद्दल आपण जो प्रयोग करतो त्यांना काय म्हणतात? सर्वनाम. सर्वनाम बद्दल जे संज्ञा आहे आणि सर्वनामची विशेषता आपल्याला समजून घेते किंवा बोलते, करवते, त्यांना काय म्हणतात? आपण विशेषण म्हणतात. तर याप्रमाणे संज्ञा, सर्वनाम आणि विशेषण आपल्या झालेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला असा पण प्रश्न केव्हा येतात तुमच्याकडे ना, पण असा पण प्रश्न येतात की 3 प्रश्न येणार, 3 प्रश्न देणार आणि तुम्हाला काय करायचं? त्यामधून शोधायचं आहे की यामध्ये संज्ञा कोणता आहे, सर्वनाम कोणता आहे, विशेषण कोणतं आहे. तर याबद्दल तुम्ही कसा विचार करणार? सांगा मला लवकर. सांगा. नाही माहित? चला मी सांगते. मी अजून परत सांगते की जेव्हापासून तुम्हाला तुमच्या परिभाषा नाही भेटणार, कोणता परिभाषा? तुमचा नाही. कोणाचा? जेव्हा तुमच्या व्याकरणच्या परिभाषा तुम्हाला नाही समजणार तेव्हा तुम्हाला हे पण नाही समजणार की हा शब्द संज्ञा आहे की विशेषण आहे की सर्वनाम आहे. तर पहिले त्याला समजून घ्या, नंतर तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की आमचं जे उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे किंवा काही प्रश्न दिलेले आहे त्याला बसून लिहायचा आणि विचार करायचा की काय आहे काय नाही. जेव्हा तुम्ही हा विचार करणार तेव्हा तुम्हाला कळणार की यांच्या प्रश्नांचा उत्तरे काय आहे. जेव्हा तुम्ही नाही करणार तर तुम्हाला येणार का? सांगा मला. नाही. तर बसून लिहायचा आणि विचार करायचा की याबद्दल काय. आणि सबसे पहिले परत मी सांगत आहे की सबसे पहिले तुम्ही त्यांचा जे परिभाषा आहे
ते वाचून घ्या. जेव्हा तुम्ही ते वाचून घेणार तेव्हा तुम्हाला फारच येणार आणि समजून घ्या. त्याचं भरत नको करूया म्हणजे त्यांचा असं त्यांचं नाही सतत प्रमाणे बोलता बोलता त्याला यादे नको करूया. त्याला समजून घ्या. जेव्हा तुम्ही समजून घेणार आहे, तेव्हा तुमचं खूपच चांगलं होणार आणि ज्याप्रमाणे तुम्ही ज्याबद्दल आहे त्याबद्दल तुम्हाला हे रटून जाणार आहे. तर समजून घ्या. धन्यवाद.